एक छत्तीसगडसाठी ऐतिहासिक दिवस ठरलेला आहे। बस्तरमध्ये 200हून अधिक नक्षलवादी शस्त्र समर्पित करतायत। नक्षलवादी शस्त्र समर्पण केल्यानंतर पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये सामील केलं जाणार आहे। नक्षलवादी शस्त्र समर्पण कार्यक्रम पार पडलेला आहे आणि मुख्य प्रवाहामध्ये ते परतण्यासाठी सज्ज होत आहेत। आज जगदलपूरमध्ये रिझर्व्ह पोलीस लाईन इथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आपण बघतोय संविधानाची प्रत त्यांच्या हातात देण्यात आलेली आहे आणि तब्बल 200हून अधिक नक्षलवाद्यांनी आपली शस्त्र समर्पित केलेली आहेत, शस्त्र खाली टाकलेली आहेत आणि त्यांनी संविधान हाती घेतलेलं आहे। आता मुख्य प्रवाहामध्ये सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी म्हणून ते सज्ज झालेले आहेत। छत्तीसगडमधली ही दृश्य आपण बघतोय। अतिशय ऐतिहासिक अशा स्वरूपाचा हा दिवस आहे। एकीकडे महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये घडलेली 61 नक्षलवाद्यांचं समर्पण, ज्यामध्ये सगळ्यात 40 वर्षापासून कार्यरत असणारा अतिशय जुना जाणता नेता भूपती यांना समर्पण केलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय तब्बल 200हून अधिक नक्षलींनी हे समर्पण केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग यामध्ये पाहायला मिळतोय आणि या तरुणांना येत्या काळामध्ये नोकरीची संधी, राहण्या खाण्याची व्यवस्था या सगळ्याची अर्थातच आता छत्तीसगड कशा पद्धतीने जबाबदारी घेतं हे देखील पाहावं लागणार आहे। 200हून अधिक नक्षल्यांनी हे शस्त्र समर्पित केलेली आहेत। लोगों को अपने समाज में स्वीकार कर रहे हैं, घर वापसी का एक रास्ता उन्हें दिखा रहे हैं।